पहिल्या चेंडूला दिला सन्मान. बॉल चाललाय सीमा रेषेच्या अगदी जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण. पंच रन किती? 3 धावा पहिल्या चेंडूवरती मिळाल्या जातील. 3 धाबेच्या मदतीनं स्वतःही संघाचं खातं या ठिकाणी ओपन करतोय रुपेश. बॉल तयार. शरीराचा वेध परंतु लेग स्टंपच्या बाहेर होता. चेंडू असं दर्शवलं खऱ्या अर्थाने पंचांनी आणि योग्य तो निर्णय आपण पंचांचा त्या ठिकाणी पाहतोय. डॉट बॉल दहा पलक स्थिरावेल ते 3 या धावसंख्येवरती. फटका दमदार आणि झेलला त्या ठिकाणी केलंय कॅरी. फलंदाज या ठिकाणी असेल बाद. हॅलो. चौकार येताना या चौकाराच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचल ते 14 या धावसंख्येवरती.
नशिबाचा चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती जेडी जगदीश चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा शरीराचा वेध. लेग बाय स्वरूपात ही सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल. ते एकूणच 15 या धावसंख्येवरती मोठ्या पटक्यापासून वंचित ठेवलंय. बॉल तयार. फटका पसला हवेमध्ये. जय त्या ठिकाणी होता आणि तिसऱ्या अटेम्पला त्यानं त्या ठिकाणी झेलला कॅरी केलं. पंधरा धावा धावफलकावरती मंगेश मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पंच चला तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते आणि आमचे कमलाकर तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. न्यू बॅटर मंगेश मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. काय कमालीची बॅटिंग त्यानं केली होती. यावेळेस ऑन साइड मध्ये हा फटका. एक धाव कंप्लीट पैकी चांगली अचूक पाहायला मिळाली आणि एकच धाव या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल. तर एकूणच 16 या धावसंख्येवरती. या षटकातील आता शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा एका चेंडूचा खेळ बाकी. बॉल तयार. हा फटका चांगला. अगदी कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा षटकार होता आणि या षटकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 22 या धावसंख्येवरती. मुख्य क्षणाला षटकार येतोय फलंदाज कुणालच्या बॅटमधून. 22 धावा धावफलकावरती. या अगोदर आपण पाहिलं 25 धावा संख्येचा पाठलाग करायचा होता मार्केवाडी टीमला आणि एक षटक राखून त्यांनी त्या ठिकाणी विजय संपादित केलं. याचाच विचार करतात 30+ धावा इथं जमवणं गरजेचं असेल अंतरट टीमला. शेवटचं षटक या ठिकाणी घेऊन येतोय बॉलिंग ट्रॅक वरती मनोज. मनोज बॉलिंग ट्रॅक वरती येतोय शेवटचं स्लॉक षटक घेऊन आणि या षटकामध्ये आक्रमण तुम्हाला करावंच लागेल. परंतु जो विश्वास दाखवलाय मनोज वरती, मनोज कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोकेल का, कमीत कमी धाबा तो या षटकामध्ये खर्ची करेल का. पहिला चेंडू त्यानं डॉट बॉल या ठिकाणी टाकलाय. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव येतोय. मंगेश ऑन स्ट्राईक वरती आहे. फलंदाज या ठिकाणी असेल बाद. पंचाचा नो चेंडूचा इशारा येतोय. बीमरचा हा नो चेंडू, परंतु धाव मिळेल केवळ एकच नोची आणि फलंदाज धावचीच स्वरूपात कुणाल त्या ठिकाणी होतोय बाद. सिंगलच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 23 या धावसंख्येवर. त्याने आता पुढील बॉल असेल त्या ठिकाणी फ्रेट. न्यू बॅटर अमर. पटका पसलाय फ्रेटचा बॉल आणि या ठिकाणी एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचल तर एकूणच 24
या धावसंख्येवरती. रोशन आमचे मित्र फार चांगली स्कोरिंग आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये त्यांची आपण या ठिकाणी पाहतोय. जसं गुगल आणि कम्प्युटर अपडेट देताना तसं अपडेट देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल येईल, धावफलक स्थिरावेल. ते 24 या धावसंख्येवरती. मंगेश ऑन स्ट्राईक वरती आहे. पुन्हा एकदा पंचाचा नो चेंडूचा इशारा, म्हणजे बॅक टू बॅक 2 चेंडू नो टाकले म्हणजे गोलंदाज असेल बाद. आता 1+1 नो ची एक धाव आणि एक धाव धावून मिळाली आणि पुढील बॉल असलेल्या या ठिकाणी फ्रेट या 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 26 या धावसंख्येवरती. पंच 3 बॉल. फ्रेट कायम असेल. अमर ऑन स्ट्राईक वरती आहे. फ्रेटचा बॉल, फायदा उचललं, आक्रमण केलंय, प्रहार चढवला आणि बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. अमरच्या बॅट मधून येतोय हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 32 या धावसंख्येवरती. 30+ धाबा हव्या होत्या आंतरट टीमला आणि त्या 30+ धाबा जमवण्यामध्ये सफल ठरतात हे फलंदाज. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. बॉल तयार. त्यावेळेस चांगला फटका अलोंग दी कार्पेट. जगदीश त्या ठिकाणी आहे, पैकी चांगली पाहायला मिळाली आणि कलेक्शन देखील तितकंच चांगलं. आणि धावफलक स्थिरावेल ते 32 या धावसंख्येवरती. एक धाव मिळाली आणि 33 धावा आहेत त्या धावफलकावरती. सिंगलच्या मदतीनं 33 धावा धावफलकावरती. अंतरट संघ जाऊन पोहोचलाय. उर्वरित आता या षटकातील आणि या इनिंग मधील शेवटचा बॉल. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 34 या धावसंख्येवरती. पंचांचा सत्र संपण्याचा इशारा. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. धावा जमवला अंतरट टीमनं. एकूणच 34 आणि 35 धावसंख्येचा पाठलाग करायचा येणाऱ्या 18 बॉलमध्ये बार्ने टीमला. विजयासाठी गरज असेल 18 चेंडूमध्ये 35 धावसंख्येचा पाठलाग त्यांना आता या मॅच मध्ये करावं लागेल. हितेश आणि त्याच्या सोबतीला जगदीश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो हितेश
आणि त्याच्या सोबतीला जगदीश, दोन्ही चांगले बॅट्समन आहेत. या अगोदर आपण जगदीशची चौफेर फटकेबाजी देखील पाहिली होती आणि आता त्या मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल बार्नेट टीमला. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल. 18 चेंडूमध्ये 35 धावसंख्येचं करायचे पाठलाग बार्नेट टीमला. ऑन स्ट्राईक वरती जगदीश आणि बॉलिंग ट्रॅक वरती येतोय गोलंदाज मनोज. फटका पसला आबेमध्ये. अमरचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहतोय आणि झेलला त्या ठिकाणी कॅरी केलं. महत्वाची विकेट जगदीश या चेंडूवरती होईल बाद. नवीन फलंदाज हनुमान मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. 17 चेंडू आणि आता 35 धाबसंख्येची गरज. 34 धाबा पहिल्या सत्रामध्ये अंतरट टीमनं जमवल्या आणि आता 35 धाबसंख्येचं पाठलाग या मॅच मध्ये करायचंय. नवीन फलंदाज हनुमान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आणि हा चांगला फटका क्लासिकल कव्हर ड्राईव्ह पॉइंट वरून डीप पॉइंट सीमारेषा पलीकडे डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा क्लिअर केली. 4 धाब्यांसाठी चौकार. चला आमचे स्वयंसेवक त्यांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. कव्हरवरती कोणताही स्वयंसेवक त्या ठिकाणी नाही आहे. बॉल तयार आणि पुन्हा एकदा चांगला फटका. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक हनुमानच्या बॅट मधून येतोय. हे लगातारचे 2 चौकार. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 8 धाबा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. 35 धाबा संख्येचा करायचा होता पाठलाग आणि दमदार सुरुवात करतोय हनुमान हा फलंदाज. संयमी खेळाडू आहे हनुमान. किती वेळा आपण कित्येक स्पर्धेमध्ये त्याचा खेळ चांगला होताना आपण पाहिलाय. बॅक टू बॅक आलेले 2 चौकार आणि पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट. एकदा या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीनं दापलक जाऊन पोहोचल ते 9 या धावसंख्येवरती. बॉल तयार आणि हा दमदार फटका फलंदाज हितेशच्या बॅट मधून येतोय. हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 15 या धावसंख्येवरती. 35 धावसंख्येचा करायचा होता पाठलाग आणि आता विजयासाठी अजूनही 20 धावसंख्येची गरज आहे. हितेश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये दाखल तोपर्यंत धावसंख्येचं पाठलाग होणं अगदी सोपं आहे ते बार्नेट टीमसाठी.
बॉल तयार. मनोज वरती आक्रमण आणि हा बॅक टू बॅक लगातारचा येतोय. हा दुसरा षटकार आणि षटकाराच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचल ते 22-21 या धाबसंख्येवरती. आता शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 12 आणि 14 धाबसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि आता 14 धाबसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय गोलंदाज कुणाल. फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनावं लागेल प्रेक्षक आणि बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करत 6 धावेंसाठी हनुमनच्या बॅट मधून येतोय हा षटकार. शेवटचे आता 11 चेंडू आणि 8 धाबसंख्येची गरज आहे. आम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला की हनुमान असा खेळाडू आहे त्याच्याकडे संयम आहे आणि संयमानं चांगली बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. यावेळेस फटका फसला होता. शेवटचे आता 10 बॉल आणि 8 धाबसंख्येची गरज आहे. सावले टीमच्या अगेन्स्ट 6 चेंडूमध्ये 6 धावा रोखल्या होत्या. याच अंतरट टीमनं या मॅच मध्ये कधी काय घडेल ना हे सांगणं कठीण आहे. 10 मध्ये करायच्या आहेत त्या 8 धावा. फटका यावेळेस देखील चांगला, एक धाव कंप्लीट आणि या सिंगलच्या मदतीनं समीकरण बदलेल. शेवटचे आता 9 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 7 धाबसंख्येची. 7 धाबसंख्येची गरज. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत आणि हा फटका चांगला, फलंदाज हितेशच्या बॅट मधून येतोय. हा दर्जेदार षटकार आणि आता एका धाबसंख्येची गरज आहे. काय आपलातून बॅटिंग करतोय हितेश मैदानाच्या आतमध्ये. जडेजा या नावानं तो प्रसिद्ध आहे. तशीच त्याची हेअरस्टाईल आपण पाहतोय. हेअर बँड त्याचा आपण त्या ठिकाणी पाहतोय. चला मार्केवाडी टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी येऊन थांबायचंय. बॅक टू बॅक लगातारचे 3 षटकार ठोकलेत फलंदाज हितेशनं. चला एका धाबसंख्येची गरज आहे. कोणताही वेळ न दवडता आपण लगेच मॅचला सुरुवात करतोय. चला हितेश, एका धाबसंख्येची गरज आहे. 8 बॉल आणि एका धाबसंख्येची गरज. 7 चेंडूने आता एका धाबसंख्येची गरज आहे. एका धाबसंख्येची गरज. फटका यावेळेस फसलाय आणि फलंदाज होईल बाद. हितेशच्या बॅट मधून जर एक षटकार वाचला असता तर या मॅच मध्ये मजा आली असती. 6 बॉल आणि आता एका धाबसंख्येची गरज.
आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो बार्ने टीमनं. चला, विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराजित संघाला खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.